भारतीय राष्ट्रध्वजाची रचना कोणी केली होती? ए. बंकिमचंद्र चटर्जी, बी. महात्मा गांधी, सी. पिंगली व्यंकय्या, डी. रवींद्रनाथ टागोर. बरोबर उत्तर आहे पर्याय सी. पिंगली व्यंकय्या. तिरंग्याच्या मध्यभागी असलेल्या अशोक चक्राचा रंग कोणता आहे? ए. गडद निळा, बी. काळा, सी. जांभळा, डी. आकाशी निळा. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. गडद निळा. अशोक चक्रामध्ये एकूण किती आरे असतात? ए. 24, बी. 20, सी. 26, डी. 12. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. 24. भारताचे राष्ट्रगीत जन गण मन हे कोणी लिहिले आहे? ए. सरोजिनी नायडू, बी. रवींद्रनाथ टागोर, सी. सुभाषचंद्र बोस, डी. बंकिमचंद्र चटर्जी. बरोबर उत्तर आहे पर्याय बी. रवींद्रनाथ टागोर. संविधान सभेने जन गण मन ला भारताचे राष्ट्रगीत म्हणून कधी स्वीकारले? ए. 26 जानेवारी 1950, बी. 2 ऑक्टोबर 1948, सी. 24 जानेवारी 1950, डी. 15 ऑगस्ट 1947. बरोबर उत्तर आहे पर्याय सी. 24 जानेवारी 1950. राष्ट्रगीत पूर्णपणे गाण्यासाठी साधारणपणे किती वेळ लागतो? ए. 65 सेकंद, बी. 60 सेकंद, सी. 52 सेकंद, डी. 45 सेकंद. बरोबर उत्तर आहे पर्याय सी. 52 सेकंद. राष्ट्रगीत सर्वप्रथम कोणत्या वर्षी आणि कोठे गायले गेले? ए. 1911 कोलकाता, बी. 1921 दिल्ली, सी. 1915 मुंबई, डी. 1905 ढाका. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. 1911 कोलकाता. राष्ट्रध्वजाच्या वरच्या बाजूला कोणता रंग असतो? ए. केशरी, बी. हिरवा, सी. पांढरा, डी. लाल. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. केशरी. राष्ट्रध्वजावरील अशोक चक्र कोठून घेण्यात आले आहे? ए. अजंठा लेणी, बी. सारनाथ येथील अशोक स्तंभ, सी. लाल किल्ला, डी. सांचीचा स्तूप. बरोबर उत्तर आहे पर्याय बी. सारनाथ येथील अशोक स्तंभ. तिरंग्यातील केशरी रंग कशाचे प्रतीक आहे? ए. समृद्धी, बी. शांती आणि सत्य, सी. स्वच्छता, डी. शौर्य आणि त्याग. बरोबर उत्तर आहे पर्याय डी. शौर्य आणि त्याग. तिरंग्यातील पांढरा रंग कशाचे प्रतीक आहे? ए. विकास, बी. क्रांती, सी. पावित्र्य, शांती आणि सत्य, डी. युद्धाचा विजय. बरोबर उत्तर आहे पर्याय सी. पावित्र्य, शांती आणि सत्य. तिरंग्यातील हिरवा रंग कशाचे प्रदर्शन घडवतो? ए. निसर्ग संरक्षण, बी. सुजलाम सुफलाम जमीन, सी. शौर्य, डी. धार्मिकता. बरोबर उत्तर आहे पर्याय बी. सुजलाम सुफलाम जमीन.
व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.